मी आजची पत्रकार परिषद ही घेण्यामागे एकच विषय आहे आणि तो म्हणजे छटपूजा. गेल्या जानेवारीच्या 30 किंवा 31 तारखेला किंवा 1 फेब्रुवारीला, मला आता आठवत नाही, मला असं वाटतं 30 तारखेला असेल, मुंबईच्या जहांगीर गॅलरीमध्ये एका प्रदर्शनासाठी गेलो असताना आपल्यापैकी काही जण तिकडे आले होते आणि त्यांनी मला या विषयामध्ये प्रश्न विचारला होता. तेव्हाही मी माझी भूमिका मांडली होती. त्याच्यानंतरच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्येही माझी भूमिका मांडली होती. 3 महिन्या झालेल्या माझ्या सभेमध्येही भूमिका मांडली होती. पण मी मांडत असलेली भूमिका सरळपणे मांडायचीच नाही असं आपल्यापैकी काही जणांमध्ये ठरल्यामुळे त्याला वेडी वाकडी वळणं लागतात, मिळतात त्याला. छटपूजेच्या संदर्भामध्ये मी मागे जे जे बोललो ते एवढंच माझं वाक्य होतं की कोणाच्याही धार्मिक सणाला माझा विरोध नव्हता, नाही. परंतु त्या धार्मिक सणाच्या मागून जर समजा राजकीय नौटंकी करणार असतील तर त्याला माझा पूर्णपणे विरोध असेल, हे माझं वाक्य होतं. आणि त्याच्यानंतर अनेकांनी सगळं ठरवलं की बाबा छटपूजेला विरोध, छटपूजेला विरोध, छटपूजेला विरोध. माझ्या 3 मेच्या सभेमध्ये पण मी सांगितलं होतं की माझ्या घराच्या बाहेर समोर शिवाजी पार्क मैदानामध्ये दुर्गा मातेची पूजा होते. बंगाली लोक तिकडे दुर्गा मातेची पूजा करतात आणि त्या पूजेला मी लहान असल्यापासून मी आईबरोबर जात असे. त्या शिवाजी पार्क मैदानामध्ये गेली अनेक वर्ष रामलीला होते. त्या रामलीलेला देखील मी लहान असताना जात असे. पण त्या रामलीलेमध्ये येणारी जी सर्व लोक होती किंवा आहेत, आता येत नाहीत, पण ते सगळे उत्तर प्रदेशी, बिहारचेच लोक असायचे त्या रामलीला येणारे. त्यांना कधी विरोध केला नाही. पण या असल्या सणांच्या मागून किंवा असल्या कार्यक्रमांच्या मागून मुंबईमध्ये आमची ताकद किती वाढते आहे, महाराष्ट्रामध्ये आमची ताकद किती वाढते आहे, हे दाखवण्याचा राजकीय प्रयत्न कोणी करू नये, हेच मी वारंवार आणि सतत सातत्याने सांगत आलो. परंतु काही जणांना याच्यामध्ये विद्वेषच पसरवायचा असेल तर मी काहीच करू शकत नाही.